चहा नको, चहा नको. आता जेवणार कधी? ब्रेड पकोडा डन झालेला आहे. मी 2, 3, 4 खाणार. हे काय? ओ मम्मा बाय बाय. कुठे झाला माझा बछडा? येल्लो येल्लो डालटी खाल्लो. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर स्वागत आहे तुमचं जायनिका चॅनलवर आणि अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. तर सुरुवात बघा, आम्ही आज कुठे गेलेलो आहे? किचन मध्ये. आणि आमचा कुक आहे आमचा मिस्टर. आणि आज आहे संकष्टी. मस्त मस्त आज काय नाही, आज सिंपल. मला रात्री कडधान्य वगैरे भिजत टाकायची पण आठवण नाही. भाजी नाही, मग कडधान्य खाऊन कंटाळा आला. मग आता काय करूया, मग डाळ नाही. कडधान्य टाकायची मला आठवण राहिली. आणि आठवण राहिली. अरे रात्री विचारलं का राहू दे नको झालेला असंच. आणि ओल्या भाज्या काहीच नाही. मग काय आता सिंपल डाळ भात, उपवास आणि भात झालाय. डाळ साहेबांनी मी फोडणी दिली, बाकीची प्रोसेस ह्याने केलेली आहे. आणि खोबरा पण मीच खिसला. अरे हा मेन काम. नाही, मी नारळ फोडला की काम याच असतं, खोबरं खिसायचं आणि कोशिंबीर बनवायची आहे. मॅच पण आहे आज. मॅच साठी पटापट काम. मॅच असेल तेव्हा 1:30 वाजले, पावणे मॅच आहे. 1:30 वाजलेला आता. आणि श्रेयांची आंघोळ पण आहे. पटकन 5 मिनिटात आंघोळ करतो. आज श्रेयांचा काकाला तिकडेच बसतो मॅच बघायला. आणि श्रेयांचा त्रास नाही. काका आहे घरात तर तिकडेच आहे. आणि बाबूची आंघोळ हा करते, तोपर्यंत माझी काम काय असणार? बेसिन भरले भांड्यांची, ती माझी कामं मी सगळी आटपून घेते. ते काय होऊन जाईल. आणि काय नाही, मला मोदक पाहिजे होते. मोदक पण हा गहू आणलेत, गव्हाचं पीठ संपलेलं आहे. गहू आणलेत पण ते तळायला गेलेत नाही अजूनपर्यंत, म्हणून मग मोदक कॅन्सल. नेक्स्ट संकष्टीला करूया. मोदक म्हणजे कसले गव्हाचे मोदक मला करायचे होते, ते मला कधीपासून पाहिजे होते. मला मोदक एवढे आवडत नाही, म्हणून मी इंटरेस्ट घेत नाही. तर आवडले असते मग हा मग कर. गाजर हलवा बोलले ना त्याला, की गाजर हलवा पटकन दिसायला बसतो. गाजर हलवा मला आवडतं. माझा आज आपण बनवूयात. काय ब्रेड आहेत ना, ब्रेड रोल चालेल. तर भाज्यांमध्ये ना शिमला मिरची नाहीये. मग आता मी आंघोळ करून घेतो पटकन. डाळ झाली का? परत लेट होईल. ओके बघतो. बस आहे ना एवढी? बस झाली. शियू बेबी काय करतो बाबू? बाबूने आंघोळ कोणी केली? आंघोळ कोणी केली सांग? आंघोळ कोणी केली? बाबू कुठे राहतो? एवढं मोठं नाव आहे. बापरे, एवढं लांब राहतो. हा मन्न वेल. मॅच आहे ना. मॅच कसा दिसते तो? केस झालीत बघ ती जशी. तर हा मॅच टीव्ही मॅच. ओके. मूवी रात्री बघायची आपण. मस्तपैकी डाळ, येल्लो येल्लो डालटी खाल्लो. पिवळी डाळ आम्हाला सगळ्यांनाच आवडते, श्रेयांपासून निकेश मला. आणि मस्त कोशिंबीर, निकेशचं सॅलड म्हणजेच पापड. आणि इथे भात आणि गुलाबजाम पण आहे. गुलाबजाम पण ना, मग मस्त 2 घास सरस जाते. ओके ओके. ओ मम्मा बाय बाय. कुठे झाला माझा बछडा? स्वारी झाली कुठे आमची? किती उठल्यापासून एक दीदी. संध्याकाळ झालेली आहे आणि आमची स्वारी झोपेत ना उठली. कुठे आहे? हा स्वारी, मोठी स्वारी आणि दीदीकडे गेला. त्याचा एकच उठल्या मला दीदीकडे जायचे आहे. दीदी. आणि निकेश पण खुश असतो तिथं जाऊ दे म्हणून तर दीदीकडे. आणि आता आम्हाला पाहिजे, मी दुपारी म्हटलेलं की मला ब्रेड पकोडा खायचा आहे म्हणून, तर मी सगळी तयारी केलेली आहे. आता फक्त बनवायचे आहेत, फ्राय करायचे तर असे गोल बनवायचे आहेत. सो पटकन बनवते. आमची भरपूर मला भूक लागलेली आहे आणि मला भूक लागली ना की लगेच वाजली किती 7:15. मला असं मी कधी बोलली मला भूक लागली आणि लगेच मिळाले असं किती झाले. अरे त्याच्यामुळे टाइम होतो, श्रेयांमुळे टाइम. नेहमी श्रेयांमुळे म्हणजे उठल्यावर त्याच सगळं बघायला लागतं आणि आमची भूक मरून जाते त्याच्यामुळे. सो आता पटकन मी बनवते. आणि नाश्त्यासाठी कालचाच आयटम आहे, फक्त थोडासा चेंज आहे. रोल आहेत आज. काल फ्राय करायचे आहेत. फ्राय काल पण फ्रायच केलेले नाही, सँडविच बनवलेले पण तव्यावर हे केलेले. आणि हे डीप फ्राय करायचे आहेत कढईमध्ये. ब्रेड पकोडा बनवायचा आहे मस्त असे फोल्ड करून. दाखवते थांबा, आहा वाजली किती? तुला कुठे कामाला जायचंय का नाही? तयार, कारण जेवणाचा टाइम होणार, मग जेवणार काय? असे हे वाटले मला छोटे पहिले व्हायचे ना रे, आता खूप मोठे झालेत बघ. म्हणजे 1-2 खाल्ले की एकदम 2 खाल्ले की एकदम भारी.
असे झालेत ते. नाहीतर आपले पहिले मी तुला डब्याला द्यायचे बघ सकाळी ब्रेकफास्ट. हा तेव्हा छोटे छोटे असायचे. म्हणजे तेव्हा मी असे आणि मग ते ब्रेड क्रम्स मध्ये डिप. आता हे ना ब्रेड क्रम्स मध्ये गुळवायला लागतील आणि मग तेव्हा फ्राय करायला होतील. तू खाऊन घे सर मग. नको नको घे पहिले करून घे आणि मग खाऊया. दिसतायत का चांगले टेस्टी असतील. अरे एक नंबर झाले. चहा नको आहे ना. चहा नको चहा नको आता जेवणार कधी. फायनली ब्रेड पकोडा डन झालेला आहे. मी 2 3 4 खाणार. अजून छोटे छोटे वाले पण केलेले आहेत. आता पहिले काकीला देतो आणि मग आम्ही खातो. हे काय आता ते गोळा कोण करणार. बस झाला बस झाला बस 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 बस. सगळं जाणार सगळं जाणार. येल्लोच एक खायला बघते बघ. आता हे गोळा मी करणार ना. हे रोजचाच खेळ आहे. घरीच काम आहेत. हा येणार कधी मूड असेल तर उडवून जाणार आणि मग बोलणार भर शाभल शाभल. श्रियान आता खाऊ काय. चल तुला पापा पाहिजे की नको. झालं डन डन डन. बघा आमचा अभ्यास. आता सगळा अभ्यास झाला. कुठे अभ्यास. हा श्रियान काय श्रियान. हो काय श्रियान काय काय केला. चेअर काय करू. आलो 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 हा आलो हा. आमची पाण्याची गाई चालू आहे आणि इकडे सगळं घासाघाशी चालू आहे. 2-3 रोजचीच कामं असतात माझी. पाणी यायचं असेल तर सगळं क्लीन करा. काय काय हा मग चल 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 चाललो. मी बाबूचं काम करायला चाललो. हा चल चल चल. हा आला संसार आला 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 संसार आला. हा आमचा अख्खा दिवस असतो संसार काकाकडे. जागेवर चाललं वाटतं. सगळा सेटअप करणार होता. जा पटकन काय काय ते काकाकडून घेऊन ये. चाल ना. ए ए आपण जाऊ दे. सगळं आण जा. जा पटकन. काय करायची आहे जा. हा आणि वाजले किती माहिती रात्रीचे 12:30 वाजले. आणि असा आमचा दिवस जातो. सकाळी स्वतःसाठी बिलकुल टाइम मिळत नाही. बिलकुल कुठलंही काम आम्ही करायला घेतलं की हा मध्ये नुसता लुडबुड लुडबुड लुडबुड. थोडासा कुठे मोबाईल लावून ठेवला ना की झाला आला हा. त्याच्यामुळे काय करायला भेटत नाही. आपण जेव्हा यूज करायला घेतो तेव्हा आमच्यापेक्षा त्यालाच लय. आणि माझा मोबाईल तर मी लपूनच ठेवतो. असाच असतो. बाहेर अजिबात माझा उशीच्या खालीच असतो तो आणि सायलेंट असतो. मग कधी कधी कोणाचे फोन आलेले असतात नसतात मला काय समजत नाही. मग मी जेव्हा चेक करायला जातो असाच म्हणजे नाही बघू दे कोणाचा फोन आलाय काय. तेव्हा मी बघायला जातो तेव्हा समजते की मला फोन आलेले असतात. त्याच्यामुळे माझा फोन असतो खाली. माझा फोन भेटला की तो करतो तमाशा. आणि सॅटरडे संडे आणि ट्यूसडे ना. हा 3 दिवस थोडा निकेशला आराम. थोडा म्हणजे कारण सॅटरडे संडेला काका करत असतो. 2 दिवस सुट्टी. 2च दिवस सॅटरडे संडे. हे मंगळवारचा काय एवढा काय नाही. पण एवढा नाही जात ना तो. म्हणजे काका असला की म्हणजे तू इकडे यायलाच मागत नाही. तो काका लागता ना. तो एक बॉक्स होता बंटी मामाने गिफ्ट आणलेलं ते काकाकडे 1-1.5 तास झाला असेल नेऊन दिले काकाने. काका तू कर म्हणजे ते सगळं असं अटॅच करायचं आहे. काका इथे करत बसला. काका लावत बसलेला. काका त्याने काम लावलेलं आहे. सो असा आणि इतका नखरे करतो. इतका मस्तीखोर. इतकी आगाऊपणा त्याचा वाढलाय ना तर बाबा. आणि असं नुसतं काय ना काहीतरी असं ऍक्टिंग करत असतो एकदम विचित्रच काहीतरी. आणि आम्ही बोललो ना चल बुवाला बोलवतो. मग हा जाणार पुढे. बुवा ये ये. कसा करतो बाबू. बोलो बुवाला. उलटा बोलतो सगळं. बुवाला बोलव बोलव. नाही चला तर मग हा ब्लॉग आता आम्ही इथेच एंड करतोय. भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत गुड नाईट स्वीट ड्रीम. शबा केर शुभरात्री. हे त्याचं सेंटेन्स ठरलेलं आहे. बाय.